या भागातील सर्व प्रमुख पदाधिकारी मातोश्रीवर आपण आलेला आहात. तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आणि साहजिकच आहे. थांबा तात्या, आता मी दत्तकथांवरती घ्या. दत्तकथांवर सर्वांना आपल्याला माहिती आहे, योगायोगाने आज माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या आदेशान्वये रत्नागिरीचे जिल्हा प्रमुख म्हणून ज्यांची नियुक्ती केलेली आहे दक्षिण रत्नागिरीचे दत्ता कदम, त्यांचा वाढदिवस आहे. अनेक उपक्रम वाढदिवसाच्या निमित्ताने खास करून ते वारकरी संप्रदायातले आहेत. तर वाढदिवस असताना सुद्धा मातोश्रीचं आमंत्रण मिळाल्यानंतर ते स्वतः मातोश्री, त्याबद्दल त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आपण सर्वांच्या वतीने देऊ. साहेब सुद्धा देतीलच. दत्ता कुठे गेले? आणि आज आपल्या सगळ्यांचे परिचित आणि रत्नागिरी जिल्ह्यातील खूप हरभरणारी आणि लोकप्रिय असं नेतृत्व जे काँग्रेस पक्षामध्ये होते, रवी तुम्ही पण या होते. तर आज पुनश्च एकदा सन्माननीय सहदेव बेटकर हे आपल्या स्वगृही मातोश्रीवर आलेले आहेत आणि पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांच्या शुभ हस्ते शिवबंधन बांधून ते पुन्हा एकदा शिवसेना पक्षामध्ये कार्यरत राहणार आहे. आणि आज सहदेव बेटकर यांच्या घर वापसी म्हणजे शिवबंधन बांधण्याच्या कार्यक्रमाप्रसंगी आदरणीय शिवसेना नेते संजय राऊत साहेब आहेत, आदरणीय शिवसेना नेते अरविंद सावंत साहेब आहेत, आमचे माजी आमदार गणपतदादा कदम आहेत, जिल्हा प्रमुख जय महाराष्ट्र. तुलकाताई विश्वासराव आलेले आहेत, रवी डोळस आहेत, बाकी सर्वच तुम्ही पदाधिकारी आलेले आहात. सहदेव माननीय सहदेव बेटकर यांच्या प्रवेशाच्या अनुषंगाने शिवसेना नेते आदरणीय संजय राऊत साहेब यांना शुभेच्छा देण्याची विनंती करतो. आपले सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, विनायकजी राऊत, गणपत कदम, पुढे अरविंद सावंत, सगळे कोकणचे सुपुत्र इथे हजर आहेत. आणि त्यात आता भर पडलेली आहे आपल्या सहदेवाची. महाभारतातली 3 प्रमुख पात्र इथे उपस्थित आहेत. उद्धवा म्हणजे श्रीकृष्ण, संजय आहे आणि सहदेव हे फार महत्वाचं पात्र होतं. धर्मराजाचा अत्यंत जवळचा जर कोण असेल तर तो सहदेव होता. आता तो श्रीकृष्णाच्या जवळ आहे. आपण सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते, शिवसैनिक आहात आणि सहदेवांच्या येण्यानं हे जे नवीन कुरुक्षेत्रावरती महायुद्ध सुरू झालेलं आहे, हे युद्ध आपण जिंकणार आहोत कोकणातलं. आता अनेकांनी सांगितलं सहदेवांना, आता हे शेवटचं मैदान, आता मैदान बदलायचं नाही. आता ह्याच मैदानात रत्नागिरी जिल्हा हा परत संपूर्ण भगवा हे ठेकेदारांचं राज्य संपवून टाका. मी उद्धव साहेबांना इतकं सांगेन
साहेब, कोकण असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्र असेल, या आपण समोर पहा, एका कार्यकर्त्याच्या प्रवेशासाठी कोकणातून किती शिवसैनिकांनी किती कार्यकर्ते आणले. सगळं जागेवर आहे, फक्त हवा आहे बाहेर. त्या हवेची दिशा सुद्धा बदलताना मला दिसते. आपण फक्त कोकणामध्ये एक दौरा करा, बरोबर ना? आपण कोकणच्या भूमीवर फक्त पाय ठेवा. आपण पहा कशी दाणादाण उडते ते. एक गद्दार राहणार ना औषधाला शिल्लक, ही सत्ता बित्ता आम्हाला नका तुम्ही घाबरवू. कोकणामध्ये आम्ही खूप लढाया केलेल्या आहेत. ही का पहिली वेळ आहे का? तेव्हा सदैवजी आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की लढणाऱ्या शिवसैनिकांना आपल्याला ताकद द्यायची आहे. आपला शिवसेना परिवारात प्रवेश झालेला आहे माननीय उद्धवजींच्या उपस्थितीत. नक्कीच आपल्याला पुढल्या भविष्यामध्ये राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या त्याचा खूप फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. पण आपली जी ताकद आहे ती यांच्या मागे उभी करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि मी माननीय बेटकर बोलतील आता स्वतः. सदैवजी बोल. आज या मातोश्री मध्ये, मातोश्री ही माझी 92 सालापासून आहे आणि 92 ला मोठ्या साहेबांचं दर्शन घेतलेलं आहे. माननीय कैलाशी गेलेले रमेश मोरे साहेब यांच्या आशीर्वादाने मी मातोश्रीवर आलो कोल्सफोर्ड कंपनी असताना. आणि 92 ला साहेबांचं मी दर्शन घेतलेलं आहे, मोठ्या साहेबांचं. आणि तिथपासून आजचे पक्षप्रमुख उद्धवजी साहेब, रेश्मीताई आणि तिचे वडील बाबा पाटणकर हे माझे खास एकदम वडिलांसारखे आम्ही अशा ठिकाणी कुटुंबात वागलो. परंतु तुम्हाला माझी एकच एवढं सांगण्याची विनंती आहे, मी कुठेही नाराज नाही. परंतु थोडासा मंडणगडवरून काय घटना घडली आणि आम्हाला रत्नागिरी जिल्हा आम्ही भडकवलं नव्हतं. संपूर्ण बहुजन समाज, ओबीसी समाज आणि सगळा मोठा समाज राऊत साहेबांना, विनायक राऊत साहेबांना सगळ्यांना माहिती आहे. आणि ह्याच्यातून दिलेली थोडी बाजूला गेली, नाराजी झाली, म्हणून मी कुठे नाराज झालेलो नाहीये आणि माझ्या कुटुंबावर मी कुठे टीका निंदा काही केलेली नाही. म्हणून मी परत मी घरात आलेलो आहे. आणि साहेबांचा आशीर्वाद, विनायकजी राऊत साहेबांचा आशीर्वाद, संजय राऊत साहेब आमचे मोठे आणि त्यांच्या कुटुंबामध्ये सगळ्यामध्ये मिसळून आहे. म्हणून आज रत्नागिरी जिल्हा सर्व माझ्या तुम्ही पाठीशी आहेत का? आज साहेब तुम्हाला माझी एकच विनंती आहे, मी जरी असा जरी साधा वाडा असलो तरी आज मनभावनेने लोकांना सगळ्यांचा विष्णू आहे. हा कोण आहे, तो कोण, असं मी कधीच कोणाला कमी रेखलेलं नाही. म्हणून आज सगळा रत्नागिरी जिल्हा आणि तुम्ही माझ्या डोक्यात संजय राऊत साहेब आहेत, विनायक राऊत साहेब आणि तुम्ही मातोश्रीचे माझे सर्वांचे लाडके तुम्ही. आणि लोक साहेब काळा गाड्यातून अजून मी सगळी चौकशी केली. मंडणगडला परवा दिवशी होतो, मंडणगडला बोलतायत 82,000 आम्ही मतदान दिलं, लोकांना घडवलं. परंतु आता आम्ही आमचा माणूस कोणी येईल त्याला टीका लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही, ही भावना साहेब दिलेली आहे. आणि मंडणगड आम्ही 3 दिवस होतो. काय करा साहेब, बघा सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन या. मातोश्रीशिवाय पर्याय नाही आहे. म्हणून साहेब मी माझ्या पर्यंत घरात आलेलो आहे. आता माझा शेवटचा आणि शिरोमध्ये तुमचा आशीर्वाद घ्या. पुन्हा इकडे तिकडे गेलो नाही. काँग्रेसमध्ये गेलो होतो, का काँग्रेसला गेलो, श्यामराव पेजी साहेब होते, त्यानंतर काहीतरी घडेल, पण ते काही नाही. तो मी आपला पक्ष आपल्या बरोबर आहे. त्यांना सगळ्यांना घेऊन आपण या ठिकाणी तुमचं नाव कोरल्याशिवाय, ब्रह्म विष्णू महेश कोरल्याशिवाय राहणार नाही, अशी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व शिवसैनिक बांधवांनो आणि भगिनींनो, सहदेवराव एवढ्या जोरात बोलले की हा आवाज तड कोकणापर्यंत गेलेला असेल आणि मला आणखीन काय बोलण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. दत्ता, तुमचा वाढदिवस आहे, तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य लाभो, दीर्घायुष्य लाभो अशी आई जगदंबेच्या चरणी आणि शिवचरणी प्रार्थना करतोय. आणि तुमचं खरंच कौतुक आहे की स्वतःचा वाढदिवस असताना सुद्धा शिवसेना वाढवण्यासाठी तुम्ही इथे आलात. ही वाढ महत्वाची आहे. नाहीतर आपले शिवसेना प्रमुख जे सांगायचे की रोज दिवसाकडे आपण वाढतच असतो, पण एक दिवस वाढल्यानंतर मी केलं काय? तर दत्तांसारखे अनेक शिवसैनिक आहेत, ते तुम्ही सुद्धा समोर माझ्या उभे आहात आणि राज्यभर पसरत आहेत.
ते शिवसेना आतापर्यंत त्यांनी वाढवली आणि यापुढे सुद्धा वाढवण्यासाठी अहोरात्र मेहनत करते. मगाशी संजय आपण म्हणाल की कोकणामध्ये एक पाऊल टाका, नुसतं एकच नाही पाऊल टाकणार तर कोकण परत पादाक्रांत करणार. बघू पण याच्यामध्ये, कारण काही वेळेला असं होतं, हा जो काही निवडणुकीचा निकाल लागला, खरं म्हणजे लोकसभा काय किंवा विधानसभा काय, हा कोकणातला निकाल आपल्याला सर्वांनाच अनपेक्षित होता. कसा कोणी विजय मिळवला, काय केलं, या सगळ्या गोष्टी आता सुरस कथा या बाहेर यायला लागलेल्या आहेत. लोकांना कदाचित एका वेळेला कोणीतरी मूर्ख बोलू शकत असेल, पण आज ज्याप्रमाणे तुम्ही आलेला की कोकणामध्ये या, असा अख्खा महाराष्ट्र, मला माझे शिवसैनिक आहेत, काही शेतकरी आहेत, सर्व स्तरातले, की साहेब आम्ही फसलो, आम्हाला फसवलं गेलं. ज्या काही थापा मारल्या त्या आता सगळेजण हात वर करून मोकळे झालेले आहेत. आणि आता खरी आपली शिवसेनेची गरज या राज्यातल्या जनतेला आहे. सर्व लोकांना कल्पना आहे की दिलेल्या शब्दाला जागणारा एकच पक्ष आहे, तो म्हणजे शिवसेना. आणि शिवसेना एकच आहे, दुसरे ते कोण आहेत? एसनशी ते लोकच म्हणतात एसनशी. ही सगळी लोक, त्यांना काय तेंडा नाही, बुडका नाही, नुसतं कशाला तरी स्वतःच्या लाभापायी लोभापायी ही गेलेली माणसं आहेत. गेलात, मोठे झालात, ठीक आहे, पण तुम्हाला ज्यांनी मोठं केलं ती सगळी साधी माणसं माझ्यासोबत आहे. त्याच्यामुळे मला चिंता नाहीये. मी जसं येत्या 16 तारखेला मी नाशिकला जातोच आहे, ते 1 दिवसाचं शिबिर आहे. याचा अर्थ असं नाही की मी नाशिकचा मोठा दौरा करतोय, नाही, नाशिकला शिबिर घेतोय. आणि विनायकरावांना मी सांगितलं की विनायकराव, गणपतराव, तुम्ही सगळेच आहात, तुम्ही सगळे कोकणवाले आहातच, की लवकरात लवकर, कारण आता जरा थोड्या सुट्ट्या वगैरे लोकांना एन्जॉय करू द्या. प्रत्येक वेळेला कटकट करण्यापेक्षा जरा काही मुंबईकर गावी येणार, त्यांना सुद्धा काही थोडीशी गंमत थोडं आयुष्यात काही सुखाचे समाधानाचे क्षण पाहिजेत ना. आणि नंतर मात्र माझा सलग दौरा अगदी तळ कोकणापासून वरपर्यंत हा मी करणार आहे. जिथे जिथे तुम्ही सांगाल तिथे मी येणार आहे. पण तोपर्यंत सहदेवराव, तुम्ही आता जीवबंधन बांधलेलं आहे. मध्ये थोडंसं तुम्ही म्हणालात की काही स्थानिक पातळीवरती, पण या स्थानिक पातळीवरती या थोड्या चुरमुरी जरी झाल्या तरी आपलं घर तरी सोडायचं. आता परत घरी आलेला आहात, आपल्या घरामध्ये जे कोणी आधी गद्दार होते, मी त्यांचा आणि तुमच्यामध्ये फरक एवढ्यासाठी करतोय की तुम्ही निष्ठेने सगळे प्रामाणिक राहिले, निष्ठेने राहिल्या. आणि आज सुद्धा तसं पाहिलं तर जे जात आहेत त्यांच्या लेखी आपल्याकडे काही नसेल, पण माझ्यासाठी तुम्ही सगळेजण आहात हेच तेवढं तरी माझं मोठं वेळ. आणि तुम्हाला सगळ्यांना जसं मी आपल्या जिल्हा प्रमुखांना शुभेच्छा दिल्या, तसं तुम्हाला सुद्धा उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी शिवचरणी प्रार्थना करतो. असेच सगळे येत राहा, मी पण तुमच्याकडे येईल. आणि परत एकदा आपला कोकण पूर्ण वरपासून खालपासून वरपर्यंत एकही कोपरा असं सोडायचं नाही की जिकडे भगवा फडकलेला आहे. सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. फक्त तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख आणि जिल्हा प्रमुख आणि माननीय सुरेश कदम, मुकुंद पडाल, जगदीश झुलो। सच के साथ जनता की आवाज़। इसी तरह के जनता के मुद्दे उठाने के लिए हमारे हाथ मजबूत कीजिए, सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए और कमेंट करना ना भूले। देखते रहे मेरा महाराष्ट्र लाइव। हमारे मुख्य संपादक मिर्ज़ा इदरीस बेग के साथ देखते रहे मेरा महाराष्ट्र लाइव। हमें दीजिए ये इजाज़त। आपका दिन शुभ रहे। धन्यवाद।